सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना विविध सामाजिक विषयावरही आपण या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि ही चर्चा करत असताना समाजामध्ये बऱ्याचदा असं बोललं जातं की आपल्याकडे जे काही कायदेशीर तरतुदी आहेत तर त्या कायदेशीर तरतुदी किंवा जो काही कायदा आहे तर तो कायदा बऱ्याच अंशी हा चुकीचा किंवा विसंगत असल्याचं समाजामध्ये बऱ्याचदा बोललं जातं. मात्र तो खरंच चुकीचा आहे किंवा विसंगत आहे यावर भाष्य करण्याइतका आम्ही कायदे तज्ज्ञ नाहीत किंवा त्यावर चिंतन मांडण्याची आमची कॅपॅसिटी किंवा क्षमता नाहीये. मात्र तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे की एक छोटीशी घटना तुम्हाला सांगणार आहे मी या माध्यमातून. सत्य घटना आहे. मात्र वर्तमानपत्रामधून ज्या बातम्या आलेल्या आहेत तर त्या बातमीच्या अनुषंगाने किंवा पोलीस सूत्रांकडून जी काही माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीच्या आधारे ही घटना तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. घटना अशी आहे की तालुक्याच्या मधलं एक गाव जे तालुक्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. थोडंसं इंटिरियर मध्ये आहे ते किंवा आडवळणाला आहे असं म्हणायला हरकत नाही. छोटस ते गाव. त्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर गेलं की एक 2 तालुक्यांना जोडणारा एक राज्यमार्ग लागतो आणि मग त्या गावातून जर तालुक्याला यायचं असतं तर 2 किलोमीटर पर्यंत त्या फाट्यावर पायी यावं लागतं. आणि मग असंच एक दिवस काहीतरी बाजार हाटाच्या निमित्ताने एक विवाहिता, त्या खेड्यातील विवाहिता ही तालुक्याला जाण्यासाठी निघाली. तिचं काहीतरी काम असेल, दवाखाना करायचा असेल किंवा काहीतरी सामान तिला विकत आणायचं असेल. तिचं वय अंदाजे 27 ते 28 वर्ष. 2 मुलं तिला. मुलं म्हणजे एक मुलगा आणि मुलगी, 2 अपत्य असलेली ती स्त्री, दिसायला सर्वांग सुंदर अशी. आणि मग ती तालुक्याला जाण्यासाठी त्या फाट्यावर उभी राहिली. उभी याच्यासाठी राहिली की ती बसची प्रतीक्षा करत होती किंवा एखादं वाहन, ऑटो किंवा एखादी काळी पिवळी आल्याच्या नंतर मी तिच्यामध्ये बसेल आणि तालुक्याला जाईल. हे असा विचार करत असताना बाकीचेही सहप्रवासी त्या ठिकाणी उभे होते आणि अशा स्थितीमध्ये गावातून तिच्या ओळखीचा एक युवक, जो त्याचं वय अंदाजे 30 वर्षापर्यंत, तो आला मोटरसायकलवर. आणि तो आल्याच्या नंतर मग त्यानं ती ओळखीची महिला त्याला गावातीलच दिसली. त्याच्यानंतर त्यानं तिला हटकलं की कुठं जायचं. ती म्हणाली तालुक्याला जायचं. मग मी सुद्धा तालुक्याला चाललो म्हणून त्यानं तिला लिफ्ट दिली आणि दोघांनी लिफ्ट दिल्याच्या नंतर ते तालुक्याच्या ठिकाणी आले. साधारणतः ते 6 किलोमीटरचं अंतर पार करून आले आणि तालुक्यात आल्याच्या नंतर तिला तहान लागली म्हणून ते दोघे जण हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेले आणि पाणी पिण्यासाठी गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्या व्यक्तीनं त्या महिलेला चहा सुद्धा पाजला आणि चहा पाजल्याच्या नंतर मग ज्या वेळेस ती महिला शुद्धीवर आली तर त्यावेळेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एका लॉजवर ती विवस्त्र अवस्थेमध्ये सापडली. तिला त्यावेळेस शुद्ध आली आणि तशा प्रकारचा तक्रार किंवा रिपोर्ट तिने पोलीस स्टेशनमध्ये दिला. नंतर त्या घटनेचं पुढे काय झालं आम्हाला माहित नाही, परंतु अशी बातमी पेपरमध्ये आली. ती पेपरच्या बातमीच आम्ही या ठिकाणी वाचन करत आहोत की ती महिला म्हणते की मी तालुक्याला जाण्यासाठी निघालेली असताना गावातील अमका अमका इसम आला. त्यानं मला हटकलं, त्यानं त्याच्या गाडीवर बसवलं, तालुक्याला नेलं. तालुक्याला नेल्याच्या नंतर मला तहान लागली. मी माझ्या कामासाठी जाणार असताना पाणी पिलं आणि त्यानं चहा सुद्धा मला पाजला. मात्र चहा पाजत असताना चहात त्यानं काहीतरी गुंगीचं औषध मिसळलं आणि ज्यावेळेस मी शुद्धीवर आले तर त्यावेळेस मी जिल्ह्याच्या ठिकाणी लॉजवर होते. आता ही गोष्ट एक कायदेशीर दृष्ट्या ती तक्रारीचं त्या स्वरूप आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या ही गोष्ट किती जणांना पटते हा प्रश्न यातून निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे. मग याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात की एखाद्या वेळेस आम्ही बऱ्याचदा एखाद्या मित्रासोबत पार्टी करत असतो आणि पार्टी करत असताना आपली कॅपॅसिटी ठरलेली असते की दारू किती प्यायची ते. पण 90 मिली एक क्वार्टर आपण पित असतो. एका क्वार्टरच्या वर 30 मिली जरी वर जास्त झाली किंवा 60 जरी जास्त झाली तर आपल्याला मित्राच्या गाडीवर पण व्यवस्थित बसता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये चहामध्ये जे काही गुंगीचं औषध मिसळलं जातं तर मग हे कुठेतरी गृह विभागाचं आमच्या राज्याच्या अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गुंगीचं औषध मिळालं ह्या बातम्या सहजपणे प्रसार माध्यमातून येतात. तशा प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल होतात की मग एवढं औषध जे आहे ते सहजपणे मिळतं का? मग गुंगीचं औषध जर एवढं सहजपणे मिळत असेल तर मग आपण जे काही दवाखान्यामध्ये भरती झाल्याच्या नंतर जे काही भूल देण्यासाठी आपण हजारो रुपये देतो त्या भूल तज्ज्ञांना, तर ते द्यायची गरज नसावी.
एवढं जर सहजपणे जर हे औषध मिळत असेल आणि ते मेडिकलवाले सुद्धा देत असतील किंवा अजून कोणी देत असेल, तर ही गोष्ट कुठंतरी एक आपल्या गृह विभागाची पोलीस प्रशासनाचं अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि लॉजपर्यंत जाते, लॉजवर विवस्त्र अवस्थेमध्ये सापडते. मग त्या लॉजवाले ते हटकत नाहीत का? त्यांचे आधार कार्ड वगैरे व्हेरीफाय करत नाहीत का? पडताळणी करत नाहीत का? मग त्या लॉजवाल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होत नाही का? ह्या अशा घटना सातत्यानं घडत आहेत, घडत असतात आणि त्याच्या बातम्या तुम्ही आम्ही वाचत असतो. आणि मग आता ह्या कुठल्याही घटनेमध्ये आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपाची म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की कुणाच्या सोबत याचा कुणाशी संबंध असेल असं नाही. मात्र ही प्रतिनिधिक स्वरूपाच्या अशा घटना अनेक सातत्यानं घडत असतात. आणि मग अशा घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे खरं किती असतं, खोटं किती असतं ते तुम्हीच सांगा.